म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता. म्हणजे काय? ठीक आहे. आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना. काय करत होते? ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं की पुस्तक? संभाजी महाराज अय्याश होते. कोण हे म्हणतं? सांगा ना त्याच्यामध्ये. कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिलाय? तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला. कुठल्या? साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका. तुम्ही ब्राह्मणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे लक्षात घ्या. म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा. हे कुणी आणि सांगितलं? रामचंद्र मधलं अमात्य कोण होते, बाजीप्रभू कोण होते, महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही. कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत लक्षात ठेवा. अरे हे कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? बाजीप्रभू नसते तर कोण होतं? महाराज गेले तुमचे पळून. कोण? तुमचे महाराज गेले पळून. पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही साहेब शुद्धीत आहात का? इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या. नाही तुम्ही शुद्धीत ब्राह्मणांवर आहात का? फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या. काय होणार नाही म्हणजे? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही. तुम्ही कधी इतके शिवी असाल दिली? ना. तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं. असं मी नाही म्हणत. तो जो तुम्ही म्हटलं. फ्रान्सिस कोणता रेफरन्स दिला मार्टिन. तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचा. ब्रिटिशांचा. जेम्स लेनचं पुस्तक वाचा ना. सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर. हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी. सांगा ना मग लोकांना. ते कशाला घाणेरडं सांगू? का ते घाणेरडी गोष्ट? ती घाणेरडी गोष्ट सोयीस्कर सांगाल. अरे तुम्ही सोयीस्कर सांगाल का? उद्या कोणी तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज? मग तुम्हाला तुम्ही माहित काय आहे? बोलताय लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना हा. लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या. हो का? तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा. ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं.